भुसावळ पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना माजी नगरसेवकांसह एकाच वेळी 2 उमेदवारी अर्ज बहुतांश प्रभागांमधून दाखल केले जात आहेत। यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। एक अर्ज भाजप उमेदवार म्हणून तर दुसरा अपक्ष म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सादर करण्यात आलाय। यासोबतच विद्यमान आमदार मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी यांनी देखील नगराध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला असून आज शुक्रवारपर्यंत 14 उमेदवारांचे व एक नगराध्यक्षपदासाठी असे 15 नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे दाखल झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। शनिवारी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात असून शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवार 17 रोजी कोण उमेदवारी अर्ज दाखल करतात याकडे राजकीय मंडळींचा मतदारांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 भुसावळ। मी युतीचे उमेदवार म्हणून इथे नामांकन अर्ज दाखल केलेला आहे आणि पक्ष जो निर्णय घेईल युतीचे आपले सावकारे साहेब आणि आपले गुलाबराव पाटील साहेब या दोघांच्या मर्जीने जे निर्णय घेतला जाईल तो मला मान्य राहील। मी माझा अर्ज इथे सादर केलेला आहे नगराध्यक्ष या पदासाठी।